छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीनगरामध्ये आगळ्या पद्धतीनं साजरी होणार आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व स्मारकांवर खरं तर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार आहे आणि कशा पद्धतीनं कदा याचं आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत अध्यक्ष ज्योतिराम पाटील आहेत। पाटील, स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये। सर्वप्रथम अभिनंदन, अध्यक्षपद खरं तर तुमच्याकडे आलेलं आहे, मोठी जबाबदारी आहे। कशा पद्धतीनं महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे? नक्कीच या वर्षीच्या नवीन छत्रपती संभाजीनगर शिवजयंती महोत्सवाचा मी अध्यक्ष आहे। या वर्षीच्या अध्यक्ष असल्यामुळे सगळ्यांची आमच्या सहकार्यांची इच्छा होती की भाऊ आपण काहीतरी नवीन यावरती शिवजयंतीसाठी उपक्रम राबवला पाहिजे। या अनुषंगाने आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील केंद्रबिंदू असलेला हा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे इथं आपण हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत। कशा पद्धतीने पुष्पवृष्टी असणार आहे, कोणकोणत्या स्मारकांवर ही पुष्पवृष्टी होणार आहे आणि कोणाच्या हस्ते खरं तर ही पुष्पवृष्टी होणार? आपण आपल्या शहरातील क्रांती चौक असो, जय भवानी नगर चौक असो, पुंडलिक नगर चौक असो, आविष्कार कॉलनीचा जो चौक असो, इथं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत। आणि या पुष्पवृष्टीला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपान भुमरे साहेब, तसेच आमचे बंधू मार्टिन दास सर, संदेशजी दवंडे सर आणि आपल्या नवीन छत्रपती संभाजीनगर महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष बबनजी डिडोरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आपण करणार आहे। जर आपण जर पाहिलं तर खरं तर डीजेला या ठिकाणी बंदी आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये डीजे या ठिकाणी वाजणार नाहीये, वाटतंय की हे योग्य आहे? नक्कीच डीजेला परमिशन नाहीये, ही खरी गोष्ट आहे। त्या दिवशी शांतता कमिटीची बैठक झालेली आहे, त्यामध्ये आपण 2 बेस 2 टॉपला परमिशन दिलेली आहे आपल्या आयुक्तालयातून। तर जेवढा जास्त आपला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जयंती साजरी केल्या जाईल त्याचा उत्साह नेहमी वाढलेला राहील। त्याच्यामुळे या मताशी मी सहमत आहे की डीजेच्या कर्कश आवाजापेक्षा एक सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे ही जयंती साजरी झाली पाहिजे, या मताला मी सहमत आहे। बरं, ज्या ठिकाणी खरं तर शिव स्मारकांवर जे आहे ते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार आहेत, त्या ठिकाणी काही वादन वगैरे काही कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत? नक्कीच आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सुंदर असं पथक आहे रणझुंजार नावाचं, ज्याचे संस्थापक शिवराजजी शिंदे आहेत। यांच्या माध्यमातून याच आपल्या या सुंदर अशा चौकामध्ये सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सलामी देणार आहे। खूप धन्यवाद। माझ्यासोबत होते अध्यक्ष ज्योतिराम पाटील। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आगळ्या पद्धतीनं खरं शिवजयंती या ठिकाणी साजरी होणार आहे। आपण जर पाहिलं तर क्रांती चौक भागामध्ये मी या ठिकाणी आहेत आणि 19 फेब्रुवारीची अर्थात शिवजयंतीची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयारी सुरू आहेत। चिमुकली देखील या ठिकाणी जे आहे ते वेशभूषा या ठिकाणी करून आलेली आहे। फोटोशूट देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये एक आगळ्या पद्धतीनं खरं तर यावर्षी शिवजयंती साजरी होणार आहेत आणि उद्याचा उत्साह कदर पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन रोहित जगदाळेसह मी निर्घोष त्रिभुवन, एनआरटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।